सुनील शेठ वरती या, तुम्ही सुनील पोटे वरती या, वरती या सुनील शेठ. आजच्या या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांनी जरा आवाज कमी करा, गोंधळ जरा कमी करा. तुमची स्टेजवरती लय गर्दी झाली, बाकीच्या लोकांना सामावून घ्या. रोज आहेत की तुम्ही दादांच्या पाशी, जरा थांबा जरा. सुनील शेठ पोटेवरती या, या वर या. आजच्या या ऐतिहासिक सभेच्या निमित्तानं जमलेल्या माझ्या सर्व बंधू बहिणींचं मी तनसे मनसे हार्दिक स्वागत करतो. मला कधी वाटलं नव्हतं अण्णा ह्या स्टेजवरती येऊन मला बोलावं लागेल, परंतु कधी काय घडेल याचं सांगता येत नाही. त्यामुळं अनेक वर्षाची क्युरियोसिटी होती. अनेक वर्ष शिवतरे बापूंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुमचे कार्यकर्तेच नाही झाले तिथे, बारामतीचे कार्यकर्ते खाली स्टेजवर सांगा. हॅलो, आपल्या पदाधिकाऱ्यांना विनंती, स्टेजवरनं थोडं खाली व्हा. बाकीच्या महायुतीतील घटक पक्षांना स्थान द्या. कार्यकर्त्यांनी स्टेजवरची गर्दी कमी करा आणि महायुतीतील घटक पक्षांना त्या ठिकाणी बसून द्या. काय काय ऐकू येत नाही? पत्रकारांना जागा नाही, तुम्हाला आमच्या हृदयात जागा आहे, काळजी करू नका. बंधूंनो, आज या ठिकाणी मला कधीच वाटलं नव्हतं की गणेरीला ह्या ठिकाणी नारळ फोडायला मला यायला चान्स मिळेल, परंतु दादांनी असं काय केलं की त्याच्यामुळे मला इथं यायला चान्स मिळाला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या महायुतीला बिनशर्त कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिलेला आहे. ही फार बाब महत्वाची आहे. उरलेल्या राजकीय पक्षांचा कुठला ना कुठला तरी हेतू आहे, परंतु आम्ही हेतूशिवाय, कारण आदरणीय मोदी यांचे हात बळकट करण्याकरता या देश, देव आणि राष्ट्र या बाबी लक्षात घेऊन बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळं मला असा ठाम विश्वास आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद जी आहे ती उरलेल्या आमच्या बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरपेक्षा भोर, वेल्हा आणि खडकवासला बसल्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. आणि या सुनेत्रताई पवार यांना खासदार होण्याकरता आमचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा या ठिकाणी असणार हे देखील मी या ठिकाणी नमूद करतोय. आज मी माझ्या वतीने, आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने वहिनींना मी तनसे मनसे शुभेच्छा देतो. माझी इच्छा होती त्यांना धनसेची सुद्धा इच्छा द्यायची, परंतु मी कालच बघितलं ताईंचा ॲफिडेव्हिट जे आहे ते एकदम दमदार आहे, त्यामुळे त्यांना धनाची काय गरज राहिलेली नाही.